हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेलं नेपाळ एक असा देश जिथे सन 2000 पासून आत्तापर्यंत 32 जीवघेणे हवाई अपघात घडले. पण 15 जानेवारी 2023 रोजी घडलेला हवाई अपघात साक्ष देतो की नेपाळच्या इतिहासात या अपघाताची नोंद नेहमी ठेवली जाईल. सकाळी दरम्यान 10 वाजता पायलट अंजू खातीवाडा, कॅप्टन कमल केसी, 2 क्रू मेंबर आणि 68 प्रवाशांसोबत एटी एअरलाइन्सची फ्लाईट 691 काठमांडू ते पोखरा फक्त 28 मिनिटांच्या प्रवासासाठी उड्डाण भरते. सगळं काही सुरळीत चालले होते, पण पोखरा एअरपोर्ट फक्त 1 किलोमीटर बाकी असताना विमान अचानकपणे डाव्या साईडला झुकू लागते आणि खूप वेगाने जमिनीवर येऊन कोसळते. काही क्षणातच विमानाला भीषण आग लागते आणि बघता बघता प्रवाशांसोबत विमानही जमीनदोस्त होऊन जाते. पण पायलटची अशी कोणती चूक होती ज्यामुळे होत्याचं नव्हतं घडलं? चला बघूया ही डिटेल केस स्टडी. 15 जानेवारी 2023 नेपाळची राजधानी काठमांडूचे हवामान अगदी छान होते. त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टवरून एटी एअरलाइन्सची फ्लाईट 691 उड्डाण भरण्यासाठी तयार होती. फ्लाईटची पायलट अंजू खातीवाडासाठी हा दिवस खूप विशेष होता, कारण की पायलट पदावरील ही तिची शेवटची फ्लाईट होती. त्यानंतर ती कॅप्टन पदासाठी नियुक्त होणार होती. या फ्लाईटला त्रिभुवन एअरपोर्टपासून पोखरा एअरपोर्ट गाठायचे होते. पोखरा एअरपोर्ट नुकतेच 1 जानेवारी 2023 रोजी लॉन्च झाले होते. हे एअरपोर्ट जुन्या डोमेस्टिक एअरपोर्टपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर होते. या एअरपोर्टवर 2 रनवे होते, रनवे 12 आणि रनवे 30. त्यापैकी काठमांडूवरून येणाऱ्या फ्लाईट स्ट्रेट पाथ असल्यामुळे रनवे 30वर उतरण्यासाठी इच्छुक असायच्या. पायलट अंजू खातीवाडाकडे 6400 तासांचा तर कॅप्टन कमल केसीजवळ 22,000 तासांचा अनुभव होता. आजच्या 28 मिनिटांच्या उड्डाणासाठी 8 AR-72-500 विमानाचा उपयोग केला जाणार होता. हे 16 वर्ष जुने टर्बो प्रॉप रिजनल एअरलायनर होते, जे विशेषतः छोट्या हवाई यात्रेंसाठी वापरले जाते. फ्लाईटला प्रवाशांसाठी तयार करून फ्लाईट अटेंडंट ओशियन मगर एक टिकटॉक व्हिडिओ बनवते. ज्यानंतर हळूहळू 68 पॅसेंजर विमानात बसण्यास रवाना होतात. त्यापैकी 4 भारतीय पर्यटकांचा ग्रुप होता, जे हा प्रवास सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीम करत होते. सकाळी जवळपास 10:25 ही फ्लाईट रनवेवर येते आणि 10:33 पोखराला जाण्यासाठी उड्डाण भरते. फ्लाईट लँड करताच पायलट अंजू खातीवाडा कॅप्टन पदावर नियुक्त होणार होती. पोखरा एअरपोर्ट काही अंतरावर बाकी असताना कॅप्टन पोखरा ATCशी संपर्क साधतात. त्यावेळी ATC फ्लाईट रनवे 30वर लँड करण्याचे आदेश देते. परंतु कॅप्टन कमल केसी यांची इच्छा होती की पायलट अंजू खातीवाडाने रनवे 12वर फ्लाईट लँड करावी. ATCने पण रनवे 12वर फ्लाईट लँड करण्याची परमिशन दिली. आता फ्लाईट 691 एअरपोर्टपासून फक्त 5 मीलच्या अंतरावर होती. पायलट अंजू पॉवर लेव्हरला इंजिन आयडलवर घेऊन येते. प्लेन हळूहळू खाली येऊ लागते. जेव्हा स्पीड 180 नॉटवर पोहोचतो त्यावेळी पायलट अंजू खातीवाडा म्हणते, "सर, फ्लॅप 15." त्यावेळी कॅप्टन कमल फ्लॅप लेव्हरला 15वर नेतात. 170च्या स्पीडने कॅप्टन कमल व्हीलला खाली आणतात. 10:56 पायलट अंजू 700 मीटर उंचीवर असताना ऑटो पायलट मोड ऑफ करते. काही सेकंदातच विमानाचा स्पीड 150 नॉटवर जाऊन पोहोचतो. कॅप्टन कमल म्हणतात, "फ्लॅप 30 आणि आपण लँडिंग करत आहोत." पण पायलट अंजूने फ्लॅप लेव्हरऐवजी चुकून कंडिशन लेव्हरला 30वर नेले. काही सेकंदातच प्लेनच्या कॉकपिटमध्ये मास्टर कौशल अलार्म वाजू लागला, कारण की प्रॉपेलरच्या चुकीच्या पोझिशनमुळे इंजिनची पॉवर 25वरून 0 झाली होती. त्यांनी लगेच पॉवर लेव्हलला 41वरून 44% केले, पण तरीही विमान वेगाने खालच्या दिशेने येऊ लागले. रनवे आता फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर होता. काही सेकंदातच लेफ्ट विंगने पॉवर जनरेट करणं बंद केले. त्यामुळे विमान लेफ्ट साईडला झुकू लागले. 10:57 ही फ्लाईट जमिनीवर येऊन कोसळते. हा इम्पॅक्ट इतका जास्त होता की काही क्षणात विमान जळून राख झाले. या अपघातात पायलट अंजू खातीवाडा आणि कॅप्टन कमल केसीसोबत एकूण 72 लोकांनी आपला जीव गमावला. तर मित्रांनो, नेक्स्ट केस स्टडी आपण कोणत्या अपघातावर बघू इच्छिता? प्लीज कमेंट. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.